गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला. भाजपकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप करत आज नाशिक रोड परिसरात मोठा संताप व्यक्त करण्यात आला. नाशिक शहर भाजप अध्यक्ष सुनील केदार हे नाशिक रोड येथील एका कार्यक्रमासाठी गेले असता संतप्त निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. यावेळी धिक्कार असो धिक्कार, भाजपचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला. विशेष म्हणजे केवळ घोषणाबाजी पुरता संताप मर्यादित न ठेवता निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष सुनील केदार यांना थेट गाजर देत आपला रोष व्यक्त केला. यामुळे नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. गेले काही दिवस भाजपकडून नाशिकमध्ये एकला चलोरेचा नारा दिला जात असताना निष्ठावंतांमध्ये मात्र तीव्र नाराजी असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे नाशिक महानगरपालिका निवडणुकीत 100 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष आता अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर पूर्ण होणार का, की निष्ठावंतांचा असंतोष भाजपसाठी डोकेदुखी ठरणार, हे पाहणं आगामी काळात अत्यंत महत्त्वाचं ठरणार. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर तिकीट वाटप करताना अन्याय झाला अशी त्यांच्या भावना आहेत. सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या भावना लिखित स्वरूपात घेतल्या आहे आणि आज मी प्रदेशाला तो अहवाल देणार आहे. त्यांच्या भावना तीव्र आहे. ज्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या ते सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे कोर स्ट्रीमचे कार्यकर्ते, जुने कार्यकर्ते, पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते, त्यांच्या भावना लिखित स्वरूपात मी प्रदेशाला पाठवणार आहे. त्यानुसार प्रदेश काय निर्णय घेते ते आम्ही तुम्हाला कळू. परंतु त्यांच्या भावना तीव्र आहे की पक्षाचे तिकीट वाटप करताना आम्ही जे प्रामाणिक कार्यकर्ते, वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी आहोत, हे वाटप करताना आमच्यावर अन्याय झाला. ते लिखित स्वरूपात अहवाल मी आजच्या आज प्रदेशला भाजपला पाठवलं. तिकीट वाटप करताना काय झालं ते आता अन्याय झाला का, हे मी अध्यक्ष आहे, मी एका भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांचं मी सर्व म्हणणं लिखित स्वरूपात ऐकून घेतलेलं आहे. मी पण 40 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये एकनिष्ठ काम केलेलं आहे. माझा आणि माझ्या पत्नीचा पण उमेदवारी अर्ज मी भरलेला होता. सर्वेमध्ये आम्ही पण टॉपला होतो. परंतु पक्षाने सांगितले की तुमच्या कुटुंबातील कोणीही फॉर्म भरू नका, कारण तुम्ही जर फॉर्म भरला तर तुमचं एकाच प्रभागामध्ये लक्ष राहील, इतर प्रभागामध्ये 30 प्रभागामध्ये तुमचं दुर्लक्ष राहील. पक्षाने मला नाही सांगितलं. मी फॉर्मसुद्धा जमा केलेले नाही, भरलेले फॉर्म माझ्याकडे. ही भारतीय जनता पार्टी. नवीन लोकांवर आरोप झाले काही राजकारणात मी तुम्हाला पहिल्यांदा अध्यक्ष झालो तेव्हाच सांगितलं होतं की तो अध्यक्ष हा काटेरी मुकुट असतो. भारतीय जनता पार्टी ही काही इतर पक्षांसारखी प्रायव्हेट लिमिटेड पार्टी नाही, काही ठाकरेंची पार्टी वेगळी, मुलायम सिंगचं पार्टी वेगळी, अशी पार्टी नाही. एक कोर टीममध्ये निर्णय होतो. कार्यकर्त्यांच्या भावना आहे ठीक आहे, परंतु भारतीय जनता पार्टीचे निर्णय हे कोर टीम सर्व सहमतीने होत असतात. त्याच्यात काही चुकलं असेल असं त्यांना वाटतंय तर तो अहवाल तो मी पाठवणार आहे. त्याच्यातून काय निष्पन्न व्हायचं ते होईल. पुनर्वसन कसं करा तुम्ही? कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा जो बूथ प्रमुख असतो त्याला सुद्धा इतर पक्षांमधल्या जिल्हाध्यक्षापेक्षा जास्त मान असतो. सर्व देशात एखादा जिल्हाध्यक्ष त्याचं कार्ड घेऊन गेला दुसऱ्या पक्षाचा आणि भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख सांगितलं तरी त्याला मान सन्मान मिळतो. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आमच्यासह तुम्हालाही माहिती आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलते, नाशिक.